गीता पाटील. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र. संपादक अरुण आंधळे पाटील. राज्यातील गड, किल्ले, दुर्गांचे संवर्धन करणार. वाढदिवसानिमित्त खासदार निलेश लंके यांचा संकल्प. लंके यांच्या अभिष्टचिंतनासाठी हंगे येथे गर्दीचा महापूर. एक दिवस महाराजांसाठी, महाराजांच्या स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या गड किल्ल्यांसाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचे सह्याद्रीच्या कुशीतील गड, किल्ले तसेच दुर्ग यांच्या संवर्धनाची मोहीम महिन्यातून एका रविवारी करण्याचा संकल्प खासदार निलेश लंके यांनी वाढदिवसानिमित्त केला. रविवार मार्च 16 रोजी या मोहिमेस शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी येथून सुरुवात होणार असल्याचे खासदार लंके यांनी यावेळी जाहीर केले. लंके यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी हंगे येथे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून हजारो नागरिकांची सकाळपासूनच रीघ लागली होती. खासदार लंके यांना कार्यक्रमस्थळी येण्यास उशीर होऊनही गुचाओघ कमी होत नव्हता. आलेल्या पाहुण्यांसाठी गरम भजी आणि जिलेबीच्या नाश्त्याची सोय करण्यात आली होती. संध्याकाळी बराच वेळ हा अभिष्टचिंतन सोहळा सुरू होता. आता पाहुयात नवमहाराष्ट्राचे ज्येष्ठ संपादक श्री अरुण आंधळे पाटील यांचे मनोगत व खासदार श्री निलेश लंके यांची पत्रकार परिषद. एका पायाला जखम झाली असताना सुद्धा खासदार निलेश लंके आपल्या कार्यकर्त्यांचा जो त्यांचं प्रेम आहे त्यामुळं ते भारावून गेले आणि अक्षरशः रात्री उशिरापर्यंत हा अभिनंदनपर अभिष्टचिंतनपर सोहळा सुरू होता. आणि मग त्यानंतर साधारण 5:30च्या दरम्यान पत्रकार परिषद सुरू झाली आणि त्यावेळी आम्ही त्यांना सुपा MIDCतील काही तक्रारींबाबत त्यांनी मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील यांना पत्र लिहिलेलं आहे त्याबाबत विचारले असताना त्यांनी त्या ठिकाणी सडेतोड असे उत्तर दिले. सुपा MIDCमध्ये जर दहशत असती तर हे उद्योग आलेच नसते. या उलट पारनेरमधील गौण खनिज विभागात तहसीलदार विभाग प्रांत यांच्याद्वारे त्या उद्योजकांना त्रास देण्याचं काम सुरू आहे आणि याचं सर्व जे काही श्रेय आहे त्रास देण्याचं हे प्रवरानगरला जातं असं देखील ते याबाबत ते लवकरच म्हणजे याच हप्त्यामध्ये शरदचंद्र पवार यांच्या मध्यस्थीने ते पंतप्रधानांची देखील याविषयी भेट घेणार आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांना देखील याविषयी ते अवगत करणार आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी जो काही MIDCमध्ये जो वाद सुरू आहे त्याबाबत आपले परखड असे मत त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये मांडले. शासकीय अधिकाऱ्यांना पुढे करून सुपा MIDCमधील ज्या कंपन्या आहेत जे मालक आहेत त्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे असं देखील ते आपल्या पत्रकार परिषदेमध्ये. MIDC जर दहशत असते तेवढी MIDC वाढली नसती. तुमच्या कालखंडामध्ये नगर MIDC जिल्ह्यात सगळ्यात मोठी MIDC. काय झालं ते MIDCची परिस्थिती? नगर शहराची MIDC भागात झाली. तुम्ही जे आरोप करणारे तुम्हाला एक उद्योग आणता आला का? अरे आम्ही प्रयत्न केले म्हणून आज इतकी मोठी MIDC. जर आम्ही गुंडगिरी केली असती, आम्ही दहशत केली असती, वाढली असती का MIDC? ही तक्रार कुणी करायला पाहिजे? एखाद्या उद्योजकांनी सांगायला पाहिजे का निलेश लंकेंचं नाव वापरून किंवा निलेश लंकेने आम्हाला फोन केला, आम्हाला हप्ते मागितले. अरे खरे तो गुंड तुम्ही आहेत, खरे गुंड तुम्ही आहे. आम्ही संरक्षण दिलं म्हणून MIDC वाटली. तुम्ही जर शाजूकपणाच्या गप्पा मारताना तुमच्या प्रवरानगरमध्ये राहत्यामध्ये सत्कारात ज्या एका गुंडाला त्याला तडीपारी झाली, त्याला मोका लागला, तो तुमच्या हारामध्ये त्याचा फोटो आणि तो तुमचं संपर्क कार्यालय चालू करताना संपर्क कार्यालयाचं उद्घाटन तुम्ही करता आणि सांगता आम्हाला काय माहिती नव्हतं. म्हणजे खरे कोण गुंड हे समाजाला माहिती आहे ना. हे उद्योजकांनी सांगायला पाहिजे. मला सगळ्या उद्योजकांचा खाजगीमध्ये फोन आला, अरे हे काय चालू आहे, हे काय चालू आहे म्हणून मी PMला पत्र दिलं. मी आता आज दिल्लीला जाणार आहे. मी एक 8 दिवसामध्ये कमीत कमी पवार साहेबांच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यांना या सगळ्या MIDC चित्र आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहे. कारण आज उद्योग आपण एका बाजूला म्हणतो की बेरोजगारी कमी झाली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जर उद्योजकांना त्रास देणार असेल तर हे खपून घेतलं जाणार नाही. हे पण मी काल पण एका कार्यक्रमात सांगितलं, आज पण सांगतो. आणि तुम्ही जर वारंवार गुंडगिरीची भाषा वापरत असताना तर आम्हाला सुद्धा 2 हात करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आम्ही आतापर्यंत तुम्हाला राजकीय काउंटर केलं, तर तुम्ही जर गुंडच आम्हाला संबोधन असणार ना तर आम्ही समोरासमोर येऊन गुंडगिरी करायची आमची ताकद आहे. हे पण तुम्हाला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो. कोण करतं सगळ्यांना माहिती आहे ना. अरे आमची MIDC आम्ही एवढी वाढवली MIDC, त्या MIDC उद्योजकांना त्रास द्या, त्यांना कुठं मुंबईला बोलून घ्या.
कुठं वेगवेगळ्या कलेक्टर ऑफिसला बोलून घ्या, कुठंतरी एखाद्या महसूलच्या अधिकाऱ्याला, तहसीलदारला सांगायचं, प्रांताला सांगायचं. अरे ते MIDCचा प्लॉट अलॉट झाल्यानंतर तिथं महसूल विभागाच्या लोकांचं काय संबंध जाण्याचं? तिथं जायचं, त्यांना घेऊन खनिजाच्या नोटीस काढायच्या, त्यांना अनेक 5-5, 10-10, 25-25 कोटी रुपयाच्या हे करायचं, दंड करायचा. हे कुठला कायदा? हे कुठलं काय तुमच्या सरकार काय तुमच्या म्हणण्यावर चालतं का? हे पण कुठंतरी थांबलं पाहिजे. हे सगळ्या गोष्टीचं नमूद केल्यात मी पण प्रधानमंत्र्यांना, हे सगळ्यांना केलंय. मुख्यमंत्र्यांशी सुद्धा बोललो, मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी स्टेटमेंट आहे त्यांचं. उद्योजक लोकांना जर कोणी त्रास देत असेल तर ते खपून घेतलं जाणार नाही. त्यावेळेस मी सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं. मी त्यांची सुद्धा भेट घेऊन त्यांना सुद्धा सांगणार आहे, तुम्ही जर असं स्टेटमेंट करीत असाल आणि तुमच्याच मंत्रिमंडळातले काही लोक जर असं चुकीचं वागत असेल तर हे आधी तुम्ही थांबवा. अशा प्रकारे त्यांनी प्रवरावरती हल्लाबोल केलेला आहे आणि जे वास्तव्य आहे सुपा MIDCतील ते दाखवलं. आपण हे पाहतात, ज्ञानेश्वर लंके हे खासदार साहेबांचे वडील, हे आपल्या जीवन सार्थ कसं होतं मित्रांनो, हे यातून त्यांनी पाहत असतील ते. कारण एक तुकाराम महाराजांची म्हण होती, पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोके झंडा. आणि हे चित्र, हे जे वडील आहेत ज्ञानेश्वर लंके, हे याची देही याची डोळा पाहत